सीजेपी शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डा यांची भेट। सीजेपीला आंदोलन मागे घेण्याची जेपी नड्डा यांची विनंती। मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, सीजेपी शिष्टमंडळाची भूमिका। तर जेपी नड्डा यांनी चर्चेसाठी वेळ मागितला। गृहमंत्री अमित शहा आणि नीट प्रश्नपत्रिका लीकमुळे वादात आलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात 3 तास बैठक। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवरील आक्रमक आंदोलनानंतर शहा प्रधान यांच्यात भेट। सीजेपी आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती। तर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील का याकडे संपूर्ण भारताचं लक्ष। सीजेपीचे अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर उपोषण सोडलं। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजित दिपके यांनी सुरू केलं होतं उपोषण। जंतर मंतरवर सकाळी आंदोलकांवर लाठीमार, पोलिसांकडून आंदोलकांना शिवीगाळ तर आंदोलनातून हटवताना शिवीगाळ झाल्याचा आरोप। इंटरनेट सेवा काही काळ ठप्प। दिल्लीत मेट्रोचे 5 स्टेशनही बंद, स्टेशनवर गोंधळ। बंद गेटवरून उडी मारून आंदोलक आत शिरले। सीजेपीचं आंदोलन चिघळल्यानंतर संसद भवन परिसरात हाय अलर्ट। संसद भवन परिसरात धुराच्या नळकांड्या फोडल्या। संसदेचं मुख्य प्रवेशद्वार बंद। पुणे मुंबईत जमावबंदीचे आदेश। ठाणे, पुणे, कोल्हापुरातही विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा आणि पोस्टर घेऊन आंदोलन। पुण्यानंतर मुंबईतही पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू। आंदोलन चिघळल्यास राज्य सरकारची खबरदारी। तर विना परवानगी मुंबईत सीजेपीसाठी सभा घेतल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 गुन्हे दाखल। आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सूर्यकांत यांना जातं। संजय राऊत यांचा भाजपाला चिमटा। मेलेल्यांना सरन्यायाधीशांनी जिवंत केलं, त्याबद्दल त्यांचे आभार। संजय राऊत यांच्याकडून फिरकी। दिल्ली पोलिसांची कारवाई ही कोर्टाच्या निर्देशानुसार। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण। तर सरन्यायाधीश देशातील तरुणाईला कॉक्रोच म्हटल्यानंतर पेटलं होतं आंदोलन।